मित्रांनो, गव्हर्मेंट रेल्वे पोलीस, पुणे रेल्वे पोलीस स्टेशन या कार्यालयाने रेल्वेच्या हद्दीत चोरीला गेलेल्या किंवा हिसकावलेल्या किंवा हरवलेल्या अशा जवळपास 410 मोबाईल, ज्याला आपण सेलफोन म्हणतो, त्या 410 मोबाईलचे मालक शोधून त्यांच्या घरी जाऊन ते मोबाईल परत करण्याची एक अनोखी अशी कामगिरी केलेली आहे. मित्रांनो, पुणे रेल्वे स्टेशनला आपल्या देशातून रेल्वे गाड्या येतात. हजारो प्रवासी त्याच्यातून प्रवास करतात. पुणे रेल्वे स्टेशनला प्रवासी उतरतात. पुण्याहून अनेक प्रवासी चढतात आणि ह्या प्रवासादरम्यान किंवा ह्या घाई गडबडी दरम्यान हातातला मोबाईल हिसकावणे, खिशातला मोबाईल चोरणे किंवा पाकीट मारतात त्याप्रमाणे मोबाईल काढून घेणे, पर्समधून मोबाईल हिसकावणे किंवा दारात उभं राहून बोलणाऱ्या माणसाला छडी मारून त्याचा मोबाईल खाली पाडणे, ताब्यात घेणे, खिडकीत बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून जाणे, अशा प्रकारच्या हजारो तक्रारी पोलिसांकडे दाखल होत असतात. आणि जेव्हा सेलफोन, मोबाईल फोन हरवतो, चोरी होतो, तेव्हा लोकांनी तो परत मिळण्याची आशा सोडून दिलेली असते. तरीही ज्या लोकांनी आपल्या तक्रारी या गव्हर्मेंट रेल्वे पोलीस, पुणे रेल्वे पोलीस स्टेशनला नोंदवलेल्या होत्या, आपल्या सेलफोनची माहिती दिलेली होती, मग त्याच्यामध्ये तो त्यांचा IMEI नंबर असेल किंवा मोबाईल फोनची पावती असेल, जे काही असेल त्यांनी ते दिलेलं असतं आणि त्यांच्या पोलिसांच्या दप्तरी या सगळ्याची नोंद झालेली असते. आता पुण्यातीलच लोकांचे मोबाईल फोन रेल्वे स्टेशनला हरवले असे नव्हते. देशाच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात येणाऱ्या, पुण्यातून प्रवास करणाऱ्या किंवा पुण्यातून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या लोकांचे, जे देशाच्या विविध राज्यात, विविध प्रांतात राहतात, अशा लोकांचे सेलफोन चोरीला गेले होते. आणि 410 लोकांनी आपली ही कंप्लेंट, आपली ही मोबाईल चोरीला गेल्याची, हरवल्याची तक्रार ही नोंदवलेली होती. आता त्याच्यानंतर गव्हर्मेंट रेल्वे पोलीस, पुणे रेल्वे पोलीस स्टेशननी पुढची कारवाई सुरू केली. त्यांनी काय केलं की कंप्लेंट फाईल झालेले जे तक्रारदार आहेत, त्यांची जी मोबाईलची माहिती आहे, ती मोबाईलची माहिती ट्रेस करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी जी अत्याधुनिक यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा आधार घेऊन चोरलेला मोबाईल सर्व्हेलियन्सवर टाकला, की तो मोबाईल कोण वापरतं आहे, त्याच्यामधलं सिम कार्ड कोण वापरतं आहे किंवा मोबाईलचा जो IMEI नंबर आहे तो ट्रॅक करायला सुरुवात केली. कारण सिम कार्ड जरी चोराने काढून फेकून दिलं तरी मोबाईल चालू केल्यानंतर त्याचा IMEI नंबर हा सर्व्हेलियन्सवर टाकला जातो आणि मोबाईल जिथं चालू केला आहे तो मोबाईल ज्या टॉवरने पकडलेला आहे सिग्नल, त्या टॉवरचं लोकेशन हे पोलिसांना सर्व्हेलियन्सवर टाकल्यानंतर समजत असतं. त्यामुळे टेक्निकल सर्व्हेलियन्स, IMEI सर्व्हेलियन्स म्हणजे IMEIनुसार ट्रॅकिंग सिस्टम, लोकल इंटेलिजन्स आणि सस्टेंड फॉलोअप्स, ह्याच्यामुळे पोलिसांना ह्या सगळ्या मोबाईल चोरांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणं शक्य झालं होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ते सगळे मोबाईल त्या चोरांकडून आपल्या पकडीत घेतले, आपल्या ताब्यात घेतले. आणि हे जे 410 मोबाईल होते त्या सगळ्यांची एकूण किंमत 90 लाख रुपये होती आणि ह्या 90 लाख किमतीच्या ह्या मोबाईलला आपल्या येथील मुद्देमाल कक्षात साठवून ठेवणं पोलिसांना दिवसेंदिवस शक्य होतं, पण ते एक योग्य व्यक्तीपर्यंत देणं हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं होतं. आणि मग पोलिसांनी काय केलं, हे मुद्देमाल कक्षातील 10 वर्ष पडून असलेले मोबाईल त्यांच्या मालकांना शोधण्याआधी ते मोबाईल सापडलेले आहेत, त्याच्याबद्दलची तक्रार आमच्याकडं नोंद आहे,
त्याचा IMEI हा नंबर हा आहे, त्याची पावती ही आहे आणि त्याचा मालक हा आहे. तर आम्ही हे मोबाईल त्या मालकाला परत करू का? अशा प्रकारची विनंती ह्या जनरल रेल्वे पोलीस पुणे रेल्वे पोलीस स्टेशनने न्यायालयात केली आणि न्यायालयाने जेव्हा त्यांना परवानगी दिली, की हा मुद्देमाल ज्याचा आहे त्याला पोच करा, त्याला देऊन टाका आणि त्याची पोच कोर्टाला सादर करा. तर ह्याच्यानंतर पोलिसांचं सगळ्यात महत्त्वाचं काम सुरू झालं. आता हे जे मोबाईलचे मालक होते ते काय पुण्यातले नव्हते, पुण्याच्या आजूबाजूचे नव्हते. ते फार दूरदूरच्या राज्यातील, दूरदूरच्या शहरातील होते. बर्फाच्छादित ज्या डोंगर किंवा दऱ्या आहेत, अशा जम्मू काश्मीरपासून ते अत्यंत भातशेतीने समृद्ध असलेल्या केरळपर्यंतचे आणि चहाच्या मळ्यातील आसामपासून ते गुजरात राज्यातील विविध तालुक्यांमधील जिल्ह्यातील होते. मध्य प्रदेशांमधली होते आणि देशातील इतर भागातील सुद्धा होते. आणि मग पोलिसांनी ठरवलं, की ह्या ज्या मोबाईल आहे त्याच्या मालकांना पुण्यात येऊन मोबाईल ताब्यात घ्या, असं सांगणं त्यांना योग्य नाही. कारण पुण्यापर्यंत येण्याचा खर्च आणि त्यांनी त्यांचं कामधाम सोडून पुण्यापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा. त्याच्यात त्यांचा वेळ, पैसा, ऊर्जा वाया जाणार होती आणि कुटुंबीय आणि त्यांची रोजीरोटी ह्याच्यावर सुद्धा परिणाम होणार होता. मग पोलिसांनी काय ठरवलं, की आपण स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा आणि त्यांचे मोबाईल त्यांना परत करायचे त्यांच्या घरी जाऊन, असं त्यांनी ठरवलं. आणि मोबाईलच्या मालकांवर आर्थिक खर्च टाकण्यापेक्षा आपल्या कर्मचाऱ्यांनी, कॉन्स्टेबल लोकांनी त्यांच्या दारापर्यंत जाऊन मोबाईल परत करायचं हे आव्हान पेललं आणि त्या लोकांना जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सेल फोन त्यांच्या ताब्यात दिले. त्या लोकांचा आनंद पाहिला आणि त्यांची पोचपावती ते पुण्यात परत घेऊन आले. पुण्यातल्या ह्या जनरल रेल्वे गव्हर्मेंट रेल्वे पुणे रेल्वे पोलीस स्टेशनच्या पोलीस ठाण्याच्या या कॉन्स्टेबल लोकांनी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन त्यांचा फोनची ओळख पटवून त्यांचे फोन त्यांच्या ताब्यात दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, की चोरीला गेलेला फोन काही वर्षांनी का होईना आम्हाला परत मिळालेला आहे. आणि त्यांना ह्याचा पण आनंद झाला, की पुणे पोलिसांनी हे फोन शोधले आणि आमच्यापर्यंत घेऊन आले. म्हणजे पुणे पोलीस त्यांच्या कामाबद्दल दक्ष आहे. त्याचबरोबर त्यांना सामाजिक भानही आहे, की ते काश्मीर, कन्याकुमारी, आसाम, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश या राज्यातील त्या शहरात जाऊन तक्रारदाराचे चोरीचे गेलेले मोबाईल सापडून त्यांना परत देत आहेत. याचा तक्रारदार लोकांना खूप आनंद झाला आणि पुणे रेल्वे पोलीस स्टेशनचे हे सगळे अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. त्यांना आपण सलाम करूया. त्यांच्या कामाला, त्यांच्या सामाजिक बांधिलकीला, सामाजिक दायित्वाला आपण सलाम करूया, नमस्कार करूया, त्यांचं अभिनंदन करूया. त्यांनी कर्तव्य पालनात अत्यंत दक्ष, अत्यंत चुस्त, अत्यंत तन्मयतेने, तत्परतेने काम करून तक्रारदारांना त्यांचे मोबाईल त्यांच्या घरी नेऊन परत केलेले आहेत. आणि प्रमोद खोपीकर हे जे सिनियर इन्स्पेक्टर GRP पुणे रेल्वे पोलीस स्टेशन आहे, त्यांचंसुद्धा ह्या उपक्रमाबद्दल त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल त्यांचंही अभिनंदन करूया. आणि त्यांनी असंही सांगितलं आहे, की त्यांच्याकडे अजूनही चोरीला गेलेले 1000 सेल फोन शिल्लक आहेत आणि हे पुणे रेल्वे पोलीस स्टेशनच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सापडलेले हरवले गेलेले असे 1000 मोबाईल शिल्लक आहेत आणि ते सुद्धा परत करण्याची कार्यवाही त्यांनी हाती गेलेली आहे. आणि ते 1000 सेलफोन, 1000 मोबाईलच्या मालकांचा शोध घेऊन त्यांनासुद्धा ते कोर्टाच्या परवानगीने परत करणार आहेत आणि परत केल्यानंतर त्यांना मिळाल्याची पोच ते न्यायालयात सादर करणार आहेत. तर ह्या सगळ्या घटनाक्रम हा सगळ्या अत्यंत पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल कौतुक निर्माण करणारा, त्यांचं अभिनंदन करणारा आणि त्यांच्या कार्याला, त्यांच्या कष्टाला कृतज्ञतेने सलाम करणारा आहे. मी त्या सगळ्या पोलिसांचं, कॉन्स्टेबल लोकांचं अभिनंदन करतो. त्यांच्याकडून असंच उत्कृष्ट कामाची अपेक्षा करतो आणि त्यांना धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने, की त्यांनी हे जे
10 410 मोबाईल परत केलेले आहेत. उरलेले 1000 जे आहेत ते पण लवकर परत करतील आणि आपल्या कार्याची चुणूक पुणे रेल्वे गव्हर्मेंट रेल्वे पोलीस फोर्स पोलीस स्टेशनच्या कार्याची, कामाची, तत्परतेची, कार्यक्षमतेची ओळख ते सगळ्या या हरवल्या गेलेल्या मोबाईलच्या मालकांना दाखवून देतील आणि देशालासुद्धा दाखवतील की आम्ही कार्यात किती कार्यतत्पर आणि सक्षम आहोत. तर तुम्हाला ह्या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. आपले नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तजन यांनासुद्धा माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, व्हिडिओ शेअर, लाईक करायला सांगा. माझे रील पाहत जा, मला फॉलो करा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, रील पाहण्यासाठी सदैव माझ्या संपर्कात राहा. माझ्या चॅनलचं नाव अनवट वाट आहे. अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा, वारकरी व्हा, प्रवासी व्हा, एवढी तुम्हाला माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.